नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाययोजना जलदगतीनं राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. महाराष्ट्रातल्या सेल्फी विथ मेरी माटी उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद. छत्रपती संभाजीनगर विभागात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप 80 सुवर्णांसह एकूण 228 पदकं जिंकत महाराष्ट्र अव्वल. आता सविस्तर बातम्या. राज्यातला हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाययोजना जलदगतीनं राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातल्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी काल मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी विविध प्रशासकीय यंत्रणांना प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेनं एकत्रितपणे मोहीम हाती घेण्याबाबत सूचना दिल्या. या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातल्या सर्व महापालिकांना, आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे आणि पर्यावरण विभागाला सांगितलेलं आहे की डेली मॉनिटरिंग करा, जेणेकरून तात्काळ प्रदूषण जे आहे हे कमी झालं पाहिजे. प्रदूषणाचं प्रमाण युद्ध पातळीवर कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ होईल आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. मुंबई उच्च न्यायालयाने काही सूचना दिलेल्या आहेत, त्याचं देखील तंतोतंत पालन करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. माती, मुरूम तसंच कचऱ्याची झाकून वाहतूक करावी, तसं न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण साजरा करताना ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान वसुबारसेनं काल सर्वत्र दिवाळीला उत्साहात सुरुवात झाली. आज धनत्रयोदशी साजरी होत आहे. आज सायंकाळी घरोघरी यमदीपदान तसंच आरोग्य देवता धन्वंतरी यांचं पूजन करून दीर्घायुष्याची प्रार्थना करण्याचा प्रघात आहे. मेरी माटी मेरा देश अभियानाचा भाग म्हणून महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या सेल्फी विथ मेरी माटी उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं काल मुंबई विद्यापीठात राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत याबाबतचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये 40 विद्यापीठातल्या 7,000 महाविद्यालयातल्या 25 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. छत्रपती संभाजीनगर विभागात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी नोंदीचे सुमारे 1,500 पुरावे आढळले आहेत. सिल्लोड तालुक्यातल्या धानोरा गावात आढळलेल्या या नोंदी मराठी तसंच उर्दू भाषेत आहेत. ही कागदपत्रं काल प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. मराठा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. कुणबी नोंदी असलेल्या कागदपत्रांची पडताळणी नागरिकांनाही करता यावी यासाठी www.nanded.gov.in हे विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे. या संकेतस्थळावरील नोंदी तपासून कुणबी दाखला प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या सूचनेनुसार महसूलचे सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी, तालुका भूमी अभिलेख अधिकारी यांनी या संदर्भात काम सुरू केलं असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. ज्या विभागाकडे 1968 पूर्वीच्या नस्ती आहेत त्या तपासल्या जात आहेत. 1948 पूर्वीच्या नोंदी मोडी उर्दू भाषेत असल्यामुळे तज्ज्ञ घेऊन अत्यंत बारकाईनं या नोंदी तपासल्या जात आहेत. 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये 19 राज्यांमधले चित्रपट निर्माते आणि कलाकार उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत उपक्रमात सहभागी होणार आहेत. यात महाराष्ट्रातल्या सर्वाधिक प्रतिभावंतांचा समावेश आहे. भारताला उत्तम आशयाचा उपखंड बनवण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या 19 दिवसांच्या अधिवेशन काळात एकूण 15 बैठका होणार आहेत. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि यूट्यूबवरचं AIR न्यूज औरंगाबाद हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं. तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेज फॉलो करावं.
याशिवाय newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर आपल्याला आमची बातमीपत्र ऐकता येतील. साहित्य अकादमीचे बालसाहित्य पुरस्कार काल दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. मराठी बालसाहित्यासाठी साहित्यिक एकनाथ आव्हाड यांना छंद घेई आनंद या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मराठी भाषेतील साहित्य निवड मंडळामध्ये प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड, डॉक्टर अक्षय कुमार काळे आणि डॉक्टर विलास पाटील यांचा समावेश होता. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा काल पणजी इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखडे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यावेळी उपस्थित होत्या. या स्पर्धेत महाराष्ट्र 80 सुवर्ण पदकांसह एकूण 228 पदकं जिंकून पहिल्या क्रमांकावर राहिला. राज्याच्या या निर्भेळ यशाबद्दल क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखडे यांच्याकडून राजा भालेंद्रसिंग चषक स्वीकारला. 66 सुवर्णांसह 126 पदकं जिंकून सैन्यदल द्वितीय, तर 62 सुवर्णांसह 192 पदकं जिंकून हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत खो खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्रानं सलग तिसऱ्या वर्षी महिला आणि पुरुष गटात दुहेरी विजेते पदकाचा मान पटकावत हॅट्रिक साधली. अशी कामगिरी करणारा महाराष्ट्र देशातला पहिलाच संघ ठरला आहे. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार प्रणती नाईक आणि संयुक्ता काटे यांना, तर सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार श्रीहरी नटराज यांना देण्यात आला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेचा संघ 171 धावांतच सर्वबाद झाला. न्यूझीलंडच्या संघानं हे लक्ष्य 24व्या षटकात 5 गडी गमावत पूर्ण केलं. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथल्या सीमा सुरक्षा दल बीएसएफच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात 350 सैनिकांच्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल पार पडला. हे सैनिक पुढील काळात भारतमातेच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात व्हायला तसंच कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करायला सदैव तत्पर असतील, असं सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक सुरेशचंद्र यादव यावेळी म्हणाले. हिंगोली इथं जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत दीपावलीनिमित्त बचत गटातल्या उत्पादित केलेल्या मालाचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. उद्या 11 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय विभागीय ग्रंथालय आणि सहाय्यक ग्रंथालय संचालक यांच्या वतीनं भरवण्यात आलेल्या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते झालं. शहरातल्या शासकीय ग्रंथालयाच्या इमारतीत 20 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत धाराशिव इथल्या आदिवासी पारधी समाजातल्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका आणि विविध प्रमाणपत्रांचं तहसीलदार बिडवे यांच्या हस्ते काल वितरण करण्यात आलं. समाजातल्या इतर बांधवांनी शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आगामी काळातलं पाणीटंचाईचं संकट त्यासोबतच निवडणुकांची जबाबदारी यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. महसूल परिषदेत ते काल बोलत होते. महसूल अभिलेखातल्या कालबाह्य नोंदी कमी करण्यासह पोटखराब जमीन वहिताखाली यावी यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचं ते यावेळी म्हणाले. जालना जिल्ह्यातले घनसावंगी आणि परतूर या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काल तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढला. जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती सारखीच असताना घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद तालुका दुष्काळातून वगळण्यात आला असल्याचं शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या श्री सचखंड गुरुद्वारा इथं उद्या तख्तस्नानानं दीपमाला महोत्सवाला सुरुवात होणार आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी देशविदेशातून हजारो भाविक नांदेड इथं दाखल झाले आहेत. तख्तस्नानासाठी गोदावरी नदीतून भाविक पाणी आणून गुरुद्वारा स्वच्छ करतात. यावेळी ऐतिहासिक शस्त्रांचीही स्वच्छता केली जाते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाययोजना जलद गतीनं राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. महाराष्ट्रातल्या सेल्फी विथ मेरी माटी उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप. 80 सुवर्णांसह एकूण 228 पदकं जिंकत महाराष्ट्र अव्वल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद AIR न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.